तुमच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं असेल आणि तुम्हाला जर तो ताबा काढून घ्यायचा असेल, मग कोर्टात न जाता तुम्ही अतिक्रमण नव्या पद्धतीने कशा प्रकारे हटवू शकता, हा नवा मार्ग आहे आणि सुप्रीम कोर्टनेच सांगितलेला आहे। काही दिवसापूर्वी एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला आहे आणि प्रकरण काय आहे मी तुम्हाला सगळंच सांगणार आहे। कोणत्या मार्गाने आपण काढू शकतो आणि आता आपल्याला कोर्टात जायची गरज नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। म्हणजे जो ताबा आहे तो कितीही जुना असला तरी तिथे काढून तुम्ही काढू शकता। कोणी 1 वर्षापासून केलं असेल, 2 वर्षापासून केलं असेल, 5 वर्षापासून केलं असेल, 10 वर्षापासून पण केलं असेल आणि आपली आहे ती 12 वर्षाची स्कीम, त्यात 12 वर्षापासून जरी केलं असेल तरी तिथे तो तुम्ही ताबा काढू शकतात। आता कुठून काढू शकता ते प्रकरण होतं ते 1955 सालपासून प्रकरण होतं। म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती कालावधी त्याला गेला आहे। तुमच्या जमिनीवर जर एक 50-60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष जरी कोणी जुने अतिक्रमण केलं असेल तर तुम्ही ते अतिक्रमण या नवीन पद्धतीने हटवू शकता। तुमच्या जमिनीवर एखादे अतिक्रमण केलं असेल तर त्याने अतिक्रमण करून घर बांधले असेल किंवा एखादा भाई असेल त्याने तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केले असेल तर तुम्ही त्याला म्हणजे काय कराल, तुम्ही कोर्टात जाणार आणि कोर्टात रेली इफेक्टच्या कलम 5 आणि 6च्या अन्वये खटला दाखल करणार आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात काय होईल, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, 5 वर्ष जाईल, 10 वर्ष जाईल, 20-20 वर्ष पण 25, कोणाचं आयुष्य पण निघून जातं। तोपर्यंत तुमची आशाही संपलेली असते। दरम्यान तुम्हाला बऱ्याच धमक्या पण मिळायला लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तू राहणार नाही किंवा तुझा खटला पण राहणार नाही, तुझी जमीन राहणार नाही, अशा प्रकारच्या बऱ्याच धमक्या मिळतात। यावर तर उपाय काय, आता मी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की आपल्याला अनेक मार्गांनी चालावं लागेल या गोष्टीसाठी, कारण की याच्यात बरेच मार्ग आहेत आणि सुप्रीम कोर्टने सांगितलेला आहे। हा जजमेंट आहे तो कुठे तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि सुप्रीम कोर्टच्या जजमेंटच्या आधारे तुम्ही या गोष्टी करू शकतात आणि तुम्ही तुमच्या जमिनीवर जर अतिक्रमण एखाद्याने झालं असेल, 50 वर्ष जुना असेल तरी तुम्ही काढू शकता। आता जोपर्यंत तुम्ही योग्य मार्गाचा अवलंबन करत नाही तोपर्यंत या गोष्टी पूर्ण होणार नाही। मार्ग काय आहे ते पण आपण बघूया। काही प्रकरणात आज सांगितलेलं आहे, जे प्रकरण होतं त्यात सांगितलेलं आहे काय मार्ग आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे आणि अनेक त्याचे रस्ते आहेत। तुमच्याकडे कोणतीही जमीन असो, तुमची जमिनीची वाटप असो किंवा तुमच्याकडे जमिनीचे कागदपत्रे असावेत, म्हणजे जे जमीन आहे त्याची तुमची मालकी हक्क असावा, म्हणजे त्या जमिनीवर अतिक्रमण करून त्याने स्वतःच्या नावाने केलेली नसावी। म्हणजे जी आपण 32O नुसार 32M चं प्रमाणपत्र तयार करतो आणि तहसीलदारकडून खरेदी करून आपण मूळ मालकाला हटवू शकतो, त्या प्रकारे झालेलं नसावं। मालक अजून तुम्हीच असले पाहिजे आणि तुमच्याकडे ज्या जमिनीची कागदपत्रे असली पाहिजेत। आता मेन गोष्ट हीच आहे की त्या जमिनीची कागदपत्रे तुमच्याजवळ असली पाहिजे। आता बऱ्याच ठिकाणी असं पण आहे की आम्हाला जमीन माहिती आहे पण त्याची कागदपत्रे आपल्याला माहित नाहीये। डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची आणि वरती आय बटनवर हा तुम्ही इथे साईडला बघत असतील हा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यात तुम्हाला सगळीच माहिती मी दिलेली आहे कशा प्रकारे आपल्या जमिनीची आपण डॉक्युमेंट काढू शकता। त्या जमिनीचा तुकडाचा जो पुरावा असेल तो तुमच्याकडे असायला पाहिजे, मग तो प्लॉट असो, घर असो किंवा जो फ्लॅट असो, कोणतीही जमीन असो, शेत जमीन असो, शहरातील कोणतीही जमीन असो, औद्योगिक क्षेत्रातील असो, कुठेही असो, म्हणजे कोणत्याही प्रकारे असो, या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असल्याचा कोणता तरी कागद तुमच्याकडे असला पाहिजे। आता तुमच्याकडे ही गोष्ट असली पाहिजे आणि सर्वप्रथम तुम्हाला काय करावे लागेल हे पण मी सांगतो की सर्वप्रथम तुम्हाला पोलिसांना माहिती द्यावी लागणार आहे। हा मेन स्टेप आहे। जर तुम्ही पोलिसांना माहिती दिली नसेल तर मी जे पुढे सांगणार आहे ते तुम्ही करू शकणार नाहीयेत, तर त्यासाठी पोलिसांना माहिती द्यायची आहे। आणि मी जे आता हे प्रकरण हा जो व्हिडिओ बनवत आहे हे म्हणजे कोणाला मी भडकवण्यासाठी व्हिडिओ बनवत नाहीये मी, आणि फक्त जो इन्फॉर्मेशन आहे ती तुमच्याजवळ शेअर करत आहे आणि बऱ्याच लोकांना ही इन्फॉर्मेशन असणार सुद्धा आहे। तर याच्यामध्ये मी फक्त तुमच्याजवळ जे जजमेंट आलेलं आहे त्याच्यात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच मी या व्हिडिओतून तुम्हाला समजवत आहे। त्या अंतर्गत तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला पोलिसांना माहिती द्यायची आहे आणि ती IPC आहे कलम 441 आहे, तर त्यानुसार तुम्हाला तिथे अतिक्रमण झालेलं आहे याबद्दल तिथे तक्रार करायची आहे। आता तुम्ही कोण आहेत, ही जमीन जमीन असून जमिनीची कागदपत्र माझी आहेत अशी माहिती तिथे तुम्हाला द्यावी लागणार आहे, म्हणजे कागदपत्र तिथे तुम्हाला सबमिट करायचे। आता जमीन कोणी काय केलेलं आहे, त्याचं अतिक्रमण झालेलं आहे, कोणीतरी त्याचा ताबा घेतलेला आहे, त्याचं नाव वगैरे सगळं तुम्हाला द्यावं लागणार आहे। प्रथम तुम्हाला ही गोष्ट करावी लागणार आहे। उद्या तुम्ही तुमची केस कोर्टात नेली तर कोर्ट सगळ्यात आधी ही गोष्ट बघणार आहे। तुम्हाला या निकालाचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही पोलिसांना सांगितलेलं असलं पाहिजे, म्हणजे हा जो निकाल आहे त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही सांगितलेलं पाहिजे। जे जजमेंट आहे ते पण मी तुम्हाला डाउनलोड करायला सांगणार आहे, कुठे डाउनलोड होणार आहे ते पण मी सांगतो तुम्हाला पुढे, किंवा
त्यावर जर पोलिसांनी काहीच हरकत घेतली नसेल तर तुम्हाला सर्वात मोठी म्हणजे अडचण आहे. आता या अंतर्गत पोलिसांनी काही केले नाही आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उपाय शोधला आहे. म्हणजे जर एखादी आपण पोलीस कंप्लेंट केली अतिक्रमणाबाबत आणि जर त्यावर पोलिसांनी काहीच केलं नाही तर त्याच्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने एक उपाय जो दिलेला आहे तोच आपण इथे बघणार आहेत. मग तुमच्या जमिनीवर ज्यांनी अतिक्रमण केलेले आहे त्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याचे हातपाय तोडू शकता, तुम्ही त्याचं डोकं फोडू शकता. म्हणजे हे जे आहे ते जजमेंटमध्ये लिहिलं आहे, मी सांगतो म्हणून नाही, जजमेंटमध्येच हे लिहिलेलं आहे. तर ते कशा प्रकारे कोणत्या कायद्याअंतर्गत तुम्ही करू शकतात, कशा प्रकारे हाकलून लावू शकतात ते पण आपण पुढे बघूया. तुम्ही त्याला ठार मारू शकत नाही, अन्यथा तुम्ही त्याला तुमच्या जमिनीवर अतिक्रमण काढून टाकू शकता. मग त्याने घर बांधलेलं असेल, काही केलेलं असेल तरी तिथे चालणार आहे, आपण त्याचे हातपाय तोडू शकतो. जो वाचवेल तो तुम्हाला IPCI ची कलम 104 जी आहे ती तुम्हाला वाचवणार आहे. मी असे म्हणत नाही, जे तुम्ही काही लिहिलेलं आहे त्याच्यानुसारच मी तुम्हाला सांगतोय. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हेच सांगत आहे, म्हणजे जो निकाल आहे तोच सांगत आहे. तर त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रथम तक्रार करायची आहे, तक्रार केल्यानंतर पोलिसांनी काही केले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला कोणत्याही न्यायालयात जायची गरज नाही. स्वतःच्या काठ्या उचला. तुमचे जे डायरेक्ट 104 जे आहे ते तुमचं मदत करेल. तुमच्या जमिनीवर अतिक्रमण काढण्यासाठी तुमच्याकडे फक्त कागदपत्रे असली पाहिजे आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोणत्याही दिवाण्यात दावा दाखल करायची गरज नाही, कुठेही कोर्टात जायची तुम्हाला गरज नाही. हे काम तुम्ही थेट करू शकता. मी पुन्हा सांगतोय की सर्वोच्च न्यायालय हे सांगितलेलं आहे, त्यात जे लिहिलं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे. आता हे प्रकरण काय होतं, आता मी तुम्हाला समजवतो की हे प्रकरण कुठलं होतं आणि कुठे हा असा निर्णय झालेला. तर पहा, प्रकरण हे पुनाराम वर्सेस मोतीराम असे होते. आता बऱ्याच लोकांना हे प्रकरण माहिती आहे, पुनाराम वर्सेस मोतीराम. त्यांनी माझ्याजवळ ह्या जजमेंटच्या कॉप्या पण मागितलेल्या, मी त्यांना दिलेल्या पण आहेत. तर 26 जानेवारी 2019 ची ही घटना आहे, म्हणजे त्या दिवशी फायनल जजमेंट आलेलं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाणार आहे, किंवा जर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करा. टेलिग्राम जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर त्याची डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. मी तुम्हाला त्याची मूळ PDF आहे ती तुम्हाला डायरेक्ट देऊ शकतो. या प्रकरणात काय होते ते पण आपण इथे बघणार आहेत की ते 2 लोक होते आणि हे होतं ते राजस्थानचं प्रकरण होतं. नेमकं काय झालेलं की एका पक्षाने दुसऱ्या पक्षाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आणि त्याचा जमिनीवर 12 वर्षाहून अधिक काळापासून होता. मग न्यायालयाने काय केलं की गेल्या 12 वर्षापासून जमीन ताब्यात असल्यावर त्यावर अधिकार असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे जी आता स्कीम आहे ती की 12 वर्ष कब्जा ठेवा, त्याच्यानंतर तुम्ही कोर्टात जाऊन दावा दाखल करा आणि ती जमीन तुमची. म्हणजे त्याच्या तसंच झालेलं तिथे. तर तिथे त्या काय झालं की सेकंड पार्टी होती, त्याने मात्र त्याची कागदपत्रे दुसऱ्या पक्षाकडे होती आणि आता 12 वर्षापासून अधिक काळ तो ताब्यात होता असूनही माझ्याकडे कागदपत्र आहेत असे त्याने कोर्टाला सांगितलं. त्याने काय केलं की न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, म्हणजे निकाल हा जो 12 वर्षाचा कब्जा होता त्याच्याच बाजूने लागला आणि तोच मालक ठरला, पण त्याने काय केलं की त्याच्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्टामध्ये त्याने अपील दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने आता आलेला जो निकाल होता तो निकाल आहे ज्याच्याकडे जमिनीची कागदपत्रे आहेत तोच मालक असल्याचे त्यांनी सांगितले. आणि कोणीतरी 1 वर्षासाठी कब्जा केला, 5 वर्षासाठी कब्जा केला, मग कोणीतरी ते 50 वर्षासाठी कब्जा केला. ज्याच्याकडे कागद आहे तोच खरा मालक असतो, तो जमिनीवर अतिक्रमण हटवण्यासाठी काही करू शकतो असं सुप्रीम कोर्टने सांगितले. आणि IPC ची कलम 104 तो वापरू शकतो. म्हणजे डायरेक्टलीच त्यांनी बजावलेला आहे की अतिक्रमण हटवण्यासाठी जो मूळ मालक आहे तो IPC ची जी कलम 104 आहे त्याचा तो फायदा घेऊ शकतो. म्हणजे एखाद्याचे हातपाय तोडू शकतो, एखाद्याचं डोकं फोडू शकतो, फक्त जीवात ठार मारू शकत नाही. अशा प्रकारे हा निर्णय दिलेला आहे मोतीराम वर्सेस पुनाराम. तर म्हणजे समोरच्या व्यक्तीचे तो हातपाय वगैरे तोडू शकतो. मग पहिली गोष्ट महत्वाची आहे की तुम्हाला ते करावे लागेल. जर तुम्ही पोलिसांना सांगता ते काम करत असतील तर तुम्ही कुठेतरी अडकू शकता. म्हणजे पहिलं काम जे आहे ते तुम्हाला करावं लागेल. कोणतं की तुम्हाला 441 नुसार तिथे तक्रार दाखल करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे 104 नुसार त्याचा हातपाय वगैरे तोडण्याचा विचार करू शकता, अन्यथा तरी तुम्ही अडकू शकता. आणि उद्या तुमचे जर हातपाय तोडले आणि तुमच्यावर पोलीस केस दाखल झाली तर तुम्ही या निकालाचा फायदा घेऊ शकत नाही. तुम्ही जे काही केले ते स्वयंरक्षणासाठी केलं. म्हणजे 104 काय आहे की सेल्फ डिफेन्सची कलम आहे की तुम्ही आत्मरक्षणासाठी तुम्ही केलं तर तिथे पोलीस तुम्हाला अटक करणार नाही. मग या जमिनीवर अतिक्रमण झाली आहे त्याची ही माहिती होती आणि ज्याचा कब्जा घ्यायचा असेल, म्हणजे अतिक्रमण हटवायचं असेल, तो हा फायदा घेऊ शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे साहेब तुम्ही सांगता की तुमच्या समोरची व्यक्ती एखादी गुंडागिरी आहे. म्हणजे अशी माझ्याकडे भरपूर वेळा कॉमेंट आले की साहेबची
जमीनच आहे ती एखाद्या गुंड्याने घेतलेली आहे, किंवा जो आमची जमीन आहे ती एखाद्या मंत्र्याच्या हातात आहे, किंवा आमची जमीन आहे ती एखाद्या पोलीसवाल्याच्याच जवळ आहे, तरी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत पोलिसांचीच मदत घ्या. पोलिसांकडे तुम्हाला एक कंप्लेंट टाकायची आहे, किंवा जर तुम्ही स्वतःला मजबूत बनवून कोर्टात गेला तर मग कोर्टात धमक्या मिळतील आणि तुम्ही तिथे बराच वेळ घालवू शकता. म्हणजे बऱ्याच लोकांना अनुभव आहे किती कालावधी जातो आणि जजमेंट आहे. त्याच प्रकारे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही जर असतील हा जजमेंट घ्या आणि त्यानुसार तुम्ही करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही याचा वापर करू शकता आणि ज्याला न्याय हवा आहे तो माझ्याकडे हा निर्णय घेऊ शकतात. आणि जो निर्णय आहे तो मी टेलिग्रामला देणार आहे. त्या टेलिग्रामची कॉपी सॉरी लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कोणी नवीन चॅनलवर आले असतील तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळत राहतील. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.